कधी जर मला पोरांच्या शाळेला जर उठायला उशीर झालाच ना तर मी असं पटकन काही होणार बनवून देत असते. माझ्या बरोबर आहे ना बऱ्याचदा असंच होतं. मग माझ्या डोक्यात हेच असतं, पटकन उठायचं आणि चटकन बनायचं. मग काय करायचं माहिती, त्यासाठी सगळ्यात पहिले तर टमाटर कापून घ्यायचे. एक एक कापला. इथं मी कांदा कापलाय, त्याचबरोबर काकडी होती घरात ती सुद्धा कापली. तुम्ही बीट असेल ना ते सुद्धा कापू शकता. इथं मी 3 वस्तू कापून घेतल्या. लगेच घेतले ब्रेडवर थोडासा सॉस टाकून घ्यायचा, त्याला असं सगळीकडे पांगून घ्यायचं, लावून घ्यायचं. म्हणजे नंतर त्याच्यावर कांदा ठेवायचा, त्याचबरोबर त्याच्यावरून लगेच कापलेली काकडी ठेवून द्यायची. तिथे मी बरीच ठेवली आहे. त्याचबरोबर याच्यावर टमाटे ठेवायचे कापलेले. आणि आता आहे ना चीज असतं ना ते किसून घ्यायचं थोडंसं बरं का. आता तुम्हाला जरी ती चीज नसेल ना टाकायचं तर तुम्ही पनीर सुद्धा याच्या जागेवर असं किसून टाकू शकता. सगळीकडे पांगून घ्यायचं. वरून आहे ना ऑरेगॅनो थोडासा टाकायचा, चिली फ्लेक्स टाकायचं थोडंसं, आणि आता थोडंसं मीठ टाकायचं. आणि आता जो एक ब्रेड होता ना त्याला असं परत सॉस लावून घ्यायचा आणि त्याच्यावर असा पालथा ठेवून द्यायचा. आणि आता लगेच आहे ना एक पॅन किंवा तवा ठेवायचा, थोडंसं तूप टाकायचं आणि लगेच हे ब्रेड ठेवून द्यायचे याच्यावर. आता मीडियम लो गॅसवर आहे ना याला खरपूस असं कलर येऊस भाजून घ्यायचं. वरून परत तूप टाकायचं, परत पलटी करायचं, असं करत याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. बघा असला भारी कलर आलाय ना याला, एकदमच भारी. आता याला दुसरा सुद्धा मी असं भाजून घेते आणि याला तुम्हाला कापून दाखवते. एवढं बेस्ट होतो ना हा, खरंच म्हणजे टेस्टला खूप छान लागतो. आपण याच्यात कुठलीही चटणी नाही टाकली ना तरी सुद्धा टेस्ट एक नंबर येते बरं का. तर तुम्ही ना असं बनवून बघू शकता. कधी कधी आपल्याला सुद्धा मध्ये भूक लागलेली असते, मग तेव्हा सुद्धा आपण हे बनवून खाऊ शकतो. तर हे मी कधीच म्हटलं, त्याच्यामुळे पोरांना सारखं द्यायला चांगलं नाही. तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.